हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चमचमीत मोदकाची आमटी बनवणार आहोत। ज्या वेळेस काहीतरी मस्त अशी चमचमीत भाजी खावीशी वाटेल त्यावेळेस सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो। अप्रतिम अशी चवीची होते। किंवा घरात भाजीला काही नसतं त्यावेळेस सुद्धा बनवू शकतो। नॉन व्हेज न खाणाऱ्या लोकांसाठी तर ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे। तसं तर ही भाजी सर्वांनाच इतकी आवडेल की तुम्ही नॉन व्हेज सुद्धा खायचं विसरून जाल। त्यामुळे नक्की बनवून पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं पाऊण वाटी बेसन पीठ घेतले। मी ही बेसन पीठ चांगलं चाळून घेतले। आता हे बेसन पीठ एका ताटात टाकून घेतले आणि अगदी चमचाभर बेसन पीठ ठेवले वाटीत। लगेच चिमूटभर मीठ टाकले, चिमूटभर हळद टाकली आणि चिमूटभर लाल तिखट टाकले। बेसन पिठाच्या अंदाजाने मीठ आणि हळद टाकायचं। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचंय। हे पीठ आपल्याला खूप पातळसर नाही मळायचं तर घट्टच मळायचंय। त्यामुळे अशा पद्धतीने अगदी थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय। हे बेसन पीठ मळून घेण्यासाठी फक्त 2 चमचे पाणी लागले। पाहू शकता अशा पद्धतीने थोडं पाणी मी दोनदाच घेतलंय आणि त्याच्यातच हे पीठ छान मळून झालंय। आपल्याला आता जे वाटीत 1 चमचाभर बेसन पीठ ठेवलं होतं ती हातावर घेतलंय मी आणि अशा पद्धतीने पूर्ण ताटाचं कोरडं बेसन पीठ लावून पूर्ण ताटाचं आणि हाताचं बेसन पीठ काढून घेतले। हे पाहू शकता अशा पद्धतीचा बेसन पिठाचा गोळा झालाय। आता अगदी पाव चमचा तेल टाकलंय आणि तेल टाकून पण आपल्याला हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे बेसन पीठ छान मऊसर असं भिजलं जाईल। आता 15 मिनिटांसाठी हे पीठ असं झाकून भिजत ठेवायचंय। मोदकाचं सारण बनवून घेऊ। त्यासाठी 1 कुडी लसूण सोलून घेतलाय, खोबरं घेतलंय 2 चमचे सुकं खोबरं खिसून, थोडीशी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर जास्तच घ्या म्हणजे मोदकाच्या सारणाला खूप छान चव येते आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचेत। शेंगदाणे पाहू शकता अशा पद्धतीने भाजून घेतलेत आणि त्याचे साल काढून नाही घेतलेले, लगेच सोलून घेतलेला लसूण आणि खिसून घेतलेलं खोबरं पण टाकून घेतलंय आणि कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीर थोडीशी जास्त घ्यायची कारण ह्या भाजीला कोथिंबीरीनेच खूप जास्त चव येते। आता 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा मसाला, अगदी चिमूटभर हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलंय आणि आपल्याला आता जाडसर वाटून घ्यायचंय, एकदम बारीक पण नाही वाटायचं। इथं पाहू शकता मी अशा पद्धतीने जाडसर असं हे मोदकात भरण्यासाठी सारण बनवून घेतलंय। आता लगेच आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचंय। लगेच आपल्याला मोदकाच्या रश्श्याला लागणारा मसाला ह्याच भांड्यात वाटून घ्यायचा आहे। इथं मीडियम साईजचा कांदा पातळ उभा चिरून घेतला होता आणि तो लोखंडी तव्यावर मस्त भाजून घेतलाय। 1 कुडी लसूण घेतला, तो पण हलकासा भाजून घेतलाय। 2 चमचे किसलेलं खोबरं घेतलंय, ते सुद्धा भाजून घेतलंय। ते पण आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय आणि 1 चमचाभर फुटाणे घेतलेत, हलकेसे भाजून घेतलेत। फुटाण्याने काय होतं तर भाजीला थोडासा दाटसरपणा येतो। खूप जास्त पण नका घेऊ फुटाणे, नाहीतर भाजी जास्तच घट्ट होईल। त्यामुळे अगदी 1 चमचाच फुटाणे घेतलेत आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकली कारण आपण मोदकाच्या सारणात पण अगोदर खूप सारी कोथिंबीर वापरलेली, त्यामुळे थोडीशी टाकली आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे। पाहू शकता एकदम असा स्मूथ मसाला वाटला गेलाय। आता लगेच आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि गॅसवर एक कढई मांडायची। कढई छान गरम झाली की लगेच आपल्याला 2 चमचे तेल टाकायचंय आणि तेल छान तापलं की लगेच इथं पाव चमचा जिरे घेतलेत मी, जिरे टाकायचे। जिरे पाहू शकता छान फुलले गेलेत आणि लगेच आपल्याला हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे आणि एकसारखा मिक्स करीत आपल्याला हा मसाला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही। आणि लगेच आता पाहू शकता 2 मिनिटांनी मसाला छान कोरडा झालाय आणि हलकसं तेल सुटायला लागलंय मसाल्याला। आपल्याला लगेच आता ह्याच्यात मसाले ॲड करायचे। 1 चमचा कांदा लसूण मसाला,
अर्धा चमचा घरचा मसाला टाकलाय आणि इथं पाव चमचा घरचं लाल तिखट टाकलंय, पाव चमचा हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर तेलातच टाकायचं। तेलात कोथिंबीर टाकल्याने भाजीला छान चव येते आणि लो गॅसवरच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। हे पाहू शकता मसाला छान मिक्स करून घेतलाय आणि पाहू शकता मसाल्याला तेल पण छान सुटलंय। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आपण मसाले आणि मीठ टाकताना हे लक्षात ठेवायचं की आपण सारणात पण मसाला घातलेला आहे, मीठ पण घातलेलं आहे, त्यामुळे त्यानुसार अंदाजानेच मसाला आणि मीठ घाला। मसाला छान मिक्स करून घेतला मीठ टाकल्यानंतर आणि लगेच आपल्याला आता इथं पाणी टाकायचंय। इथं मी गार पाण्याचाच वापर केलाय। तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका। इथं मी 2 ग्लास पाणी टाकून घेतले आणि एकदा छान मिक्स करून घेतले आणि आता गॅसची फ्लेम लोच करायची। लो गॅसवर आपल्याला झाकण ठेवून ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची। भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण आता मोदक बनवून घेऊ। ही बेसन पीठ पण पाहू शकता छान भिजलं गेलंय। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपल्याला। तेल लावायची सुद्धा गरज नाही हाताला, पाहू शकता छान गोळे होतात आणि हे बेसन पीठ अजिबात हाताला पण चिटकत नाही। अशा पद्धतीने मी इथं छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत आणि इथं अर्धा चमचा बेसन पीठ घेतले। आता बेसन पीठ थोडंसं हाताला लावून घ्यायचंय आणि नंतर एक बेसन पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आता ह्याची पारी बनवून घ्यायची। बनवायला एकदम सोपी आणि कुणाला पण जमन अशा पद्धतीने। हे पाहू शकता दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने असं मधोमध प्रेस करीत ह्याची पारी बनवून घ्यायची। ही पारी मध्ये थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे आपला हा मोदक फुटणार नाही आणि त्याच्यात आता मसाला भरून घ्यायचा। हे अशा पद्धतीने तुम्हाला हा मसाला कोरडा वाटलं तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं तेल पण मिक्स करू शकता, पण त्याची काहीच गरज नाही। आपण कोथिंबीर खोबरं टाकल्यामुळे ह्याला छान असा ओलसरपणा आलाय आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने मी मसाला भरून घेतला। आपल्याला असं प्रेस करीत करीत हा मोदक अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे। पाहू शकता आपला मोदक बनून तयार आहे। अशाच पद्धतीने सर्व मोदक बनवून घेते। आमच्याकडे ह्या भाजीला उंबराचं कालवण म्हणतात, काही ठिकाणी मोदकाची आमटी म्हणतात। तुमच्या इकडे ही भाजी बनवतात का आणि बनवत असाल तर ह्या भाजीला काय म्हणतात कमेंट्स करून नक्की सांगा। पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेत। इथं आपले भाजीला उकळी येऊपर्यंत मोदक बनून तयार होतात। तुम्हाला जर मोदक बनायला वेळ लागत असेल तर तुम्ही अगोदर पण बनवू शकतात आणि नंतर गिरवी बनवून त्याच्यात मोदक सोडू शकता। पाहू शकता भाजीला छान उकळी आली। आता हे बनवून घेतलेले मोदक म्हणजेच उंबरं आपल्याला अशा पद्धतीने एक एक करून सोडून घ्यायचे ह्या भाजीत। गॅसची फ्लेम लोच ठेवायची कारण लो गॅसवर ही भाजी छान शिजली जाते। मोदक सोडून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने एकदा अलगद पळीने हे भाजी मिक्स करून घेतली आणि आता आपल्याला अशा पद्धतीने कानडतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी एक 5 ते 7 मिनिट लो गॅसवरच शिजून द्यायची। 5 ते 7 मिनिटानंतर पाहू शकता भाजी छान शिजली गेली आणि हे मोदक छान फुगले सुद्धा गेलेत। पाहू शकता ही भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 ते 7 मिनिटात भाजी शिजते। मोदकाची साईज अगोदर बारीक होती आणि आता टम्म फुगले गेलेत म्हणजे आपली भाजी पण छान शिजली गेली आणि भाजीला छान दाटसरपणा सुद्धा आलाय। तुम्हाला जर ह्यापेक्षा थोडीशी जास्त भाजी घट्ट हवी असेल तर उरलेल्या मसाल्यातला 2 चमचे मसाला ह्याच्यात टाकून घ्यायचा आणि भाजी पुन्हा 2 मिनिट शिजून घ्यायची किंवा तो उरलेला मसाला आपण दुसऱ्या भाजीला पण वापरू शकतो। आता गॅस बंद केलाय आणि ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते। अशा पद्धतीने एकदा नक्कीच मोदकाची आमटी म्हणजेच उंबराचं कालवण नक्की बनवून पहा। अप्रतिम असं होतं आणि नक्कीच सर्वांनाच आवडेल। ही भाजी आपण चपाती बरोबर खाऊ शकतो, भाकरी बरोबर तर अप्रतिम अशी लागते किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतो, एकदम भन्नाट अशी लागते। अशा पद्धतीने तुम्ही जर एकदा भाजी बनवली तर नेहमीच अशा पद्धतीचीच बनवा। आपण ही भाजी केव्हाही बनवू शकतो, अगदी घरच्या साहित्यातच बनवून तयार होते।
जेव्हा काही भाजीला नसेल तेव्हा बनवा किंवा पाहुणे आल्यावर बनवा, नक्कीच पाहुण्यांना सुद्धा आवडेल. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.